अजय चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिलेली आहे। लालबागच्या काळा चौकीमध्ये आग लागली होती आणि त्या ठिकाणी आता ते भेट देण्यासाठी पोहोचलेले आहेत। शाळेचा पुनर्विकास का रखडवण्यात आला असा सवाल सुद्धा अजय चौधरी यांनी उपस्थित केलेला आहे। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। काळा चौकी परिसरात लागलेल्या आगीच्या ठिकाणी स्थानिक आमदार अजय चौधरी सर पोहोचलेले आहेत। आपलं साहित्य हटवण्यात आलं नाही म्हणून तर आरोप मुंबई महानगरपालिकेवरती होतोयच, मात्र सुस्थितीत असणारी शाळा जाणून बुजून बंद पाडण्यात आली आणि एका खाजगी विकासकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न झाला असाही रहिवाशांचा आरोप आहे। खरी गोष्ट आहे ती। मुळामध्ये ह्या इमारतीवरती एक 5-6 वर्षापूर्वी करोडो रुपये खर्च करून ती दुरुस्त केली होती। मग ती दुरुस्त केली होती ती ताबडतोब C1 कॅटेगरी 4-5 वर्षामध्ये कशी झाली? मुळामध्ये ज्यांनी दुरुस्ती केली त्या कॉन्ट्रॅक्टरची इन्क्वायरी करा। मग त्यांनी 5 वर्षापूर्वी काय दुरुस्त केले? मुंबई महानगरपालिकेचा पैसा हा आयुक्ताच्या बापाचा पैसा नाही आहे, मुंबईकरांच्या घामातनं जमा झालेला पैसा आहे। आज ज्या आदरणीय उद्धव साहेबांनी मुंबई महानगरपालिकेकडे ज्या 90,000 कोटी रुपयाच्या ठेवी करून ठेवल्या होत्या, या कशा करता होत्या? मुंबईकरांना त्रास होऊ नये, मुंबईकरांना अत्यावश्यक सेवा ह्या वेळेवरती मिळाव्यात किंवा अचानकपणे एखादा प्रसंग उद्भवला तर त्याच्यावर लोकांना कुठलाही बोजा न देता मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून द्याव्या म्हणून तो ठेवलेला पैसा आज पाण्यासारखा उधळतात। कारण आदरणीय पंतप्रधानांनी सांगितलं है, पैसा रखने के लिए नहीं खर्चा करने के। अभी सभी पैसा खर्चा करोगे तो फिर क्या भीख की कटोरी लेके घुमोगे? त्यामुळे याच्यावर कुठेतरी निर्णय घेण्याची, याच्यावरती गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे। पुढे सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी।